आटपाडी ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच होत आहे आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी श्री उत्तम बालटे हे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार बालटे साहेब. नमस्कार. सर्वप्रथम मला थोडक्यात सांगा की तुमच्या स्वतःबद्दल आणि तुमच्या राजकीय जीवनाबद्दल थोडक्यात माहिती मला मिळाली पाहिजे. तर मी उत्तम बालटे आटपाडीमध्ये गेले 40 वर्ष झालं या ठिकाणी मी राहतोय. गेले 25 वर्ष झाले मी कलेश्वरचे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या बरोबर काम करतोय. त्याचबरोबर आटपाडीतील तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकारण आणि समाजकारण, तर त्याच्यामध्ये समाजकारणाचा 80% रेशो आणि राजकारण 20%, त्याला समाजकारणाला जोड देऊन मी काम करतोय. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यापाठीमागे आपली नेमकी प्रेरणा काय? तर आज या ठिकाणी नगरपंचायतमध्ये प्रथमच निवडणूक होत्या नगरपंचायत स्थापन झाल्यापासून. तर ह्याच्यामध्ये आटपाड्यातील अनेक जे मूलभूत प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी मी गेले 25 वर्ष झालं तानाजीराव पाटील यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे ह्या नगरामधील काही अडचणी आहेत, ह्या अडचणी सोडवण्यासाठी ह्या नगराध्यक्ष या खुर्चीवर जाऊन एक त्या ठिकाणाहून सर्व लोकांच्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी मला ही संधी मिळाली. नगरपंचायतीसमोर सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आहे? तर नगरपंचायतमध्ये आज आटपाडीची 35,000पेक्षा जास्त लोकसंख्या असून त्या ठिकाणी नियमित पाणी पुरवठा होत नाही. ते नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी होणं हे गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी मी ह्या पदाचा उपयोग करणार. आता आपण निवडणुकीला उभा राहिलो, मग निवडणुकीला उभा राहिल्यानंतर आपण जो मुख्य आराखडा आहे, विकासाचा मुख्य आराखडा आपण असं काय तयार केलाय का? होय. तर आटपाडी नगरामध्ये जे काही अनेक प्रश्न भेडसावत आहेत की प्रथमतः आटपाडी तालुक्यालाही MIDC नसल्यामुळं रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. एक साखर कारखाना होता, तोही बंद असल्यामुळं अनेक लोक नोकरीच्या शोधामध्ये गाव सोडून बाहेर जातात. तर ते गावातल्या गावात आपल्या शहरामध्ये नगरामध्ये ते लोक जर त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला तर ते इथंच थांबतील आणि गावचा विकासास हातभार लागणार आहे. आटपाडी शहराची वाढ झपाट्याने होत आहे. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता याबाबत आपली मुख्य पावलं काय असतील? तर याच्यामध्ये आटपाडी शहराचा फार मोठा विकास किंवा वाढ व्हायला सुरुवात आहे. तर या ठिकाणी मूळचं जे गावठाण आहे आटपाडी गावठाण ते ग्रामपंचायतच्या वेळेला होतं, परंतु ह्या गेल्या 10 वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या परिसरामध्ये दिगंची रोड असेल, सांगली रोड असेल, मुडेवाडी रोड असेल, निंबोडे रोड असेल, हे असे सांगोला रोड असेल, तर ह्या ठिकाणी ह्या प्रत्येक 4ही मार्गामध्ये आटपाडीचे झपाट्याने नवीन वसाहती होत आहेत. झपाट्याने वाढ होत असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामपंचायत असल्यामुळं तेवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे त्या लोकांना सोयीसुविधा देता येत नव्हत्या, निधी अभावी. त्यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून जे लास्ट शेवटचं घर असेल त्या शेवटच्या घरालाही या नगरामधील सेवा सुविधा पुरवण्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. पंचायतीच्या माध्यमातून युवकांना, युवतींना, महिलांना आपण विशेष योजना किंवा काय देऊ शकतो का महिलांना, युवकांना, युवतींना? बरोबर आहे तुमचा प्रश्न. तर अनेक राज्य शासनाच्या, केंद्र सरकारच्या महिलांसाठी भरपूर अशा योजना आहेत. मग त्याच्यामध्ये सुशिक्षित तरुणी असतील, महिला वर्ग असेल, वृद्ध महिला असतील, यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या राज्य शासनाच्याही योजना आहेत, केंद्र सरकारच्याही योजना आहेत. परंतु ग्रामपंचायत असल्यामुळे त्या महिलांपर्यंत त्या योजना पोहोचवता आल्या नाहीत. परंतु ह्या ठिकाणी मी या खुर्चीवर बसल्यानंतर की सर्व महिलांपर्यंत, तरुणीपर्यंत, महिला वर्ग असतील, वृद्ध महिला असतील, यांच्यापर्यंत त्या कॅटेगरीच्या त्या वयाच्या ज्या योजना आहेत त्या योजना मी 100% त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणार. बाजार, व्यापार, रोजगार वाढवण्यासाठी आपली ठोस भूमिका काय असणार? तर ह्या ठिकाणी नगरपंचायतच्या माध्यमातून आटपाडीचा फार मोठा शेळ्या मेंढ्याचा बाजार असतोय, शनिवारचा आठवडे बाजार असतोय. त्याचबरोबर
रोज आटपाडी गावामध्ये फार मोठी भाजी मंडई आहे. या ठिकाणी जे काही बाजार असतोय, तर बाजारांना ग्रामपंचायत असल्यामुळं आज रोजी त्यांना कोणत्याही प्रकारचे सेवा सुविधा अजिबात नाहीत. तर त्या बाजार करूंसाठी बाहेरून खेडेपाड्यातून येणारे जे काही भाजी विक्रेते असतील, शेळ्या मेंढ्या विकण्यासाठी येणारे खेड्यापाड्यातून जे काही लोक आहेत, तर ह्यांना जी सेवा पाहिजे, मग त्यांना निवाऱ्याची सोय पाहिजे, पाण्याची पाहिजे, स्वच्छतागृह पाहिजे, आंघोळीची सोय पाहिजे, ह्या सर्व सोयी मी ह्या खुर्चीवर बसल्यानंतर मी 100% करणार आहे. पर्यावरणपूरक आटपाडी करण्यासाठी नेमकी आपली भूमिका काय असणार आहे? तर पर्यावरण युक्त आटपाडी करण्यासाठी एक मी असं म्हणेन की स्वच्छ आटपाडी, सुंदर आटपाडी, डिजिटल आटपाडी. तर ह्या ठिकाणी जे काही पर्यावरणयुक्त आहे, तर पर्यावरणासाठी झाडे लावणे हा एक मोठी संधी आटपाडी नगरासाठी आहे. आणि ह्या खुर्चीवर बसल्यानंतर काही नगरपंचायतच्या माध्यमातून जे काही योजना आहे, त्याचे जे लाभार्थी आहेत, वेगवेगळ्या काय नोंदी असतात, त्या नोंदीचे काय लोकांना आवश्यकता असते. म्हणजे जन्माची नोंद असेल, मृत्यूची नोंद असेल, घरांची नोंद असेल, जागेची नोंद असेल, तर ह्या नोंदी करायच्या वेळेला आम्ही त्यांना टार्गेट देणार की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला एका नोंदीला 5 झाडं लावायचे. 5 झाडाचा GPS मध्ये फोटो काढायचा, नगरपंचायतला सबमिट करायचा अर्जासोबत, आणि मग त्याची आपण त्या ठिकाणी मोफतमध्ये नोंद करून देणार. सध्या वातावरण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेबाबतचा लोकांचा जो विश्वास आहे, तो विश्वास कमी झाला. तो विश्वास परत मिळवून देण्यासाठी आपण काय करावं? तर या ठिकाणी आटपाडी नगरपंचायतला पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार फार गरजेचा आहे. तर ह्याच्यामध्ये जे लोकांचा, नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो बदललेला आहे प्रशासनाकडं, तर तो पहिल्यांदा सुधारण्यासाठी मी पारदर्शक काम करणार आणि भ्रष्टाचारमुक्त नगरपंचायत करणार. आता जसं तुम्ही म्हणला की भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक, त्यामध्ये लोकांचा सहभाग तुम्ही घेणार का? हो, 100%. कारण हे पारदर्शक आणण्यासाठी आटपाडी नगरातील सर्व जनतेचं सहकार्य गरजेचं असते. त्यासाठी काय उपाययोजना करणार? तर त्याच्यामध्ये की त्वरित आपण एखाद्या लोकांचे पारदर्शक काम होत नसेल एखाद्या नागरिकांचं, तर त्यांनी डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्याचं काम हे पारदर्शक करण्याची मी हमी देऊ शकतो. नागरिकांच्या तक्रारीचं त्वरित निराकरण कसं होईल? तर नागरिकांचा जे काही तक्रारी असतात, ते आटपाडी ही 8 किलोमीटरवर पसरले असल्यामुळं 8 किलोमीटरवर जे काही वयोवृद्ध लोक आहेत ते नगरपंचायतच्या ऑफिसपर्यंत पोहोचू शकत नसतात. पण त्यांच्या घरात कोणतरी मुलगा, नातू, त्याच्याकडे मोबाईल असतोय, तर त्या विभागामध्ये, त्या एरियामध्ये एक QR कोड देणार की त्या QR माध्यमातून लोकांच्या तक्रारी नगरपंचायतपर्यंत जागेवर बसून पोहोचतील. आणि त्याचं जे निरसन आहे त्या तक्रारींचं, ते 24 तासामध्ये त्याचा तक्रारीचं निरसन होणार याची मी खात्री देतो. म्हणजे थोडक्यात की डिजिटल योजना, डिजिटल योजनेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न 100% प्रयत्न. त्या संबंधित आता पुढचा प्रश्न असा येतोय की आपण कोणत्या पक्षाचे उमेदवार आहात? तर मी कैलासवासी अनिल भाऊ बाबर, त्याचबरोबर सुहास बाबर सध्याचे ते आमदार आहेत, त्याचबरोबर तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या शिंदे सेना, शिवसेना ह्या पक्षाच्या माध्यमातून मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत आहे. आता तुम्ही निवडणूक लढवणार आहात, तुमच्या विरोधातही कोणतरी उभा राहणार आहे, त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक असणार आहे? तर याच्यामध्ये जे काही विरोधक इच्छुक असणार आहेत, तर इच्छुकामध्ये माझ्या एवढा अनुभव असलेला प्रशासकीय अनुभव असेल, बाहेरच्या गावातील जो विकास आहे, बाहेरच्या नगरपंचायतचा जो विकास आहे, तो आटपाडीला कशा पद्धतीनं आणला जाईल. उदाहरणार्थ बारामती सारखी गावं असतील, पुण्याच्या आसपासचे काही नगरपंचायतचा परिसर आहे, तर तिथं कसं डेव्हलपमेंट झाले ते मी स्वतः बघितलेलं आहे. तर ते डेव्हलपमेंट करण्यासाठी, त्याचबरोबर मला अगदी ग्रामपंचायतपासून, खेडेगावातल्या ग्रामपंचायतपासून मंत्रालयापर्यंतच्या सर्व ऑफिसचा हा प्रशासकीय अनुभव असल्यामुळं त्या अनुभवाचा उपयोग मी आटपाडीच्या नागरिकांना त्याचा लाभ होण्यासाठी तो अनुभव मी उपयोगी लावणार आहे. आता हे राजकारण करत असताना तुम्ही ज्यावेळेस नगराध्यक्ष व्हाल त्यावेळेस हे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून लोकांना समान संधी उपलब्ध करून देणार का? हो, 100%. कारण हा नगराध्यक्ष हा कुठल्या एका पक्षाचा नसतोय. तो नगरामधील आटपाडी शहरामध्ये सर्व नागरिकांनी, सर्व मतदार बंधू भगिनींनी निवडून दिलेला नगराध्यक्ष असतो. त्यामुळं पक्षपात ह्या ठिकाणी त्या खुर्चीवर बसल्यानंतर पक्षपात विसरून प्रत्येक नागरिकाचं, ते कोणत्याही पार्टीचा, कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही जाती धर्माचा असू दे, तो माझाच आहे समजून मी काम करणार.
आटपाडीचं भविष्यातील विजन काय असावं आपल्या मते? आटपाडीमध्ये विकासाचं जे विजन आहे तर ते विकास अशा पद्धतीने करेन की राज्यामध्ये की आटपाडी नगरपंचायत ही एक नंबरला कशी येईल याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार. मतदारांना आपण कोणता संदेश द्या? तर मतदारांना संदेश देत असताना की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला एक उत्तम प्रशासन देण्यासाठी, उत्तम सेवा देण्यासाठी माझ्यासारख्या उत्तमला आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी संधी द्यावी ही मी त्यांना संदेश देईन. आता प्रचार सुरू होईल आणि प्रचारामध्ये मग आपला मुद्दा कोणता असणार? तर ह्या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्या खुर्चीवर बसल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये अनेक नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, उदाहरणार्थ रोज पाणी पुरवठा, आज 3 दिवसातून एकदा पाणी येते, तर ते रोज स्वच्छ पाणी पुरवठा देण्याची मी ग्वाही आपल्या माध्यमातून सर्व आटपाडीकरांना देतो. नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात तुमच्या कोणतं काम तुम्ही प्रकर्षानं कराल? तर पहिल्या 100 दिवसामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत तर त्याला प्रथम प्राधान्य जे देणार आहे ते लाईट, पाणी, आरोग्य ह्याच्यासाठी पहिल्या 100 दिवसासाठी मी काम करेन. आपल्याला नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यावं असं लोकांना का वाटावं? कशासाठी निवडून द्यायचं आपल्याला? तर मला निवडून देण्या पाठीमागं तर अनेक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्तींच्या, आटपाडीतल्या प्रत्येक व्यक्तींचं जे काय अडचण आहे, काय तक्रार आहे किंवा काय त्यांना पाहिजे हे सर्व मला गेल्या 25 वर्षाच्या राजकारण समाजकारणाच्या अनुभवातून मला माहीत आहे. त्यांच्या जे काही स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मला लोकांनी निवडून द्यावं असं मी आवाहन करतो. आता मला एका वाक्यातच उत्तर द्यायचं की तुमचा आदर्श नेता कोण? माझा आदर्श नेता करायचे आमदार अनिल भाऊ बाबर. आटपाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य? आटपाडीमध्ये दक्षिण काशी 5 परमेश्वर आहेत. नगरपंचायतीमध्ये सर्वात पहिल्यांदा बदलायची गोष्ट, पहिल्यांदा काय बदलाल तुम्ही नगरपंचायतीमध्ये? तर नगरपंचायतमध्ये मी पहिल्यांदा जे काही कर्मचारी वर्ग आहेत ह्याच्यामध्ये पारदर्शकता देण्यासाठी मी पहिल्यांदा ऑफिसपासून सुरुवात करेन की लोकांपर्यंत ती पारदर्शकता पोहोचली पाहिजे. आपलं घोषवाक्य किंवा स्लोगन असं असेल की उत्तम प्रशासनासाठी, उत्तम आटपाडीसाठी माझ्यासारख्या उत्तमला आपण नागरिकांनी संधी द्यावी. तर हे होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री उत्तम बांटे. आपल्याबरोबर त्यांनी दिलखुलास चर्चा केलेली आहे. आटपाडीबद्दल असणारं विजन त्यांनी थोडक्या शब्दामध्ये चर्चा केलेली आहे. धन्यवाद. नमस्कार.